होतो. त्याच्यामध्ये आपण विटॅमिन डी चे फायदे बघितले होते आणि आता आपल्याला विटॅमिन डी ची डेफिशियन्सी बघायचे. हा, तर विटॅमिन डी ची डेफिशियन्सी बघताना प्रामुख्याने आपल्या लक्षात घ्या की पहिलं प्रामुख्याने जे लक्षण आहे ते म्हणजे रिकेट्स. हा, तर रिकेट्स मध्ये तुम्हाला पुढं चित्र दिसते बाळाचं. हा, तर ते पाय वाकडे आहेत. हा, त्याचे हे सिव्हिअर आहे. कारण इतके लवचिक होतात हाडं की ते असं बो होतं पाय. खूप लवकर तुम्ही बेबीजना उभं केलं ना तरी पण कार्टिलेज एकदम सॉफ्ट असतं बोन बेबीचं. तुम्ही जर 9 महिन्याच्या आधी जर बाळांना उभं केलं तर त्यांना किंवा डायपर घालतात, डायपर मध्ये किंवा ते ह्याच्यामध्ये बसवतात. 9 महिने काही काही जणांना वाटतं की लवकर चालावं लवकर चालावं, म्हणजे बेबीला नुसतं असं हवेत स्टँड करणं वेगळं आणि तिचं पूर्ण वेट बेअर करून 9 महिन्याच्या आधी उभं करणं वेगळं. त्याच्या आधी जर उभं केलं तर असं पायाला बाक येतो एक प्रकारचा. आता हे सिव्हिअर आहे, जे डिफॉर्मिटीज फॉर्म झाली अगदी ही. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं पायाला बो येतो आणि मग तो पायाला बो आला की मग ते असं विचित्रपणे असं फेगडं फेगडं चालायला लागतं बाळ. तर ती ऍक्च्युली त्याच्यामध्ये पण विटॅमिन डी डेफिशियन्सी असते आणि आपण त्याच्यावरून मग मग म्हणतो की ह्याला मुडदूस आहे किंवा रिकेट्स आहे. आणि डेव्हलपमेंटल कंट्रीज मध्ये आपल्याकडे ऍक्च्युली ऊन खूप जास्त प्रमाणात असते, तर आपल्याकडे होण्याचे चान्सेस तसे कमी आहेत. तरी पण म्हणजे जे अगदी म्हणजे कारण 90% ते 80% ते जवळजवळ हे उन्हापासून तयार होतं किंवा त्वचेच्या आतमध्ये उन्हातून तयार होतं आणि बाकीचं हे आपण फूड मधनं 20% इंटेक करतो. त्याच्यामुळे शक्यतो उन्हामध्ये, पण आता अलीकडे सनस्क्रीन लावणं किंवा बाहेरच नाही जाणं उन्हामध्ये, ह्या गोष्टींमुळे कसं होतं की हे प्रामुख्याने ह्याच्यामध्ये आता साधारणतः 6 महिन्यापर्यंत नाही लक्षात येत. 1 वर्षानंतर बऱ्यापैकी, म्हणजे 6 महिन्यापर्यंत नाही होत. म्हणजे ऍक्च्युली ब्रेस्टफीड मधनं विटॅमिन डी मिळत नाही, लक्षात ठेवा मुलांना. त्यामुळे डॉक्टर विटॅमिन डी चे सप्लिमेंट देतात मुलांना, ड्रॉप्स देतात. तर ब्रेस्टफीड मधनं विटॅमिन डी काही मिळत नाही बेबीजना. मग आता इथं आपल्याला बोन डिफॉर्मिटीज दिसत आहेत, ग्रोथ रिटार्डेशन दिसतं. ग्रोथ रिटार्डेशन म्हणजे काय की वाढ व्यवस्थित होत नाही आणि हाडांमध्ये लवचिकतामुळे बऱ्याच काय होतात, व्यंग निर्माण झालेले आहेत. मग आता त्याच्यामध्ये काय काय मुडदूस मध्ये कॅरेक्टरिस्टिक दिसतात आपल्याला. तर आता आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की हे कसं तयार होतं की बाबा जेव्हा ऊन पडतं तेव्हा त्वचेखाली जे हाल हाल हे असतं डिहायड्रोकोल्स्पिरॉल, तर ते काय करतं की त्याच्यामधून ते लिव्हर मध्ये जातं. लिव्हर मधून त्याच्यापासून लिव्हर मध्ये त्याचे कॉम्पोजिशन होऊन त्याच्यापासून विटॅमिन डी बनतं. तर हे जे काही आहे तर हे डेफिशियन्सी झालं की आपल्याला ग्रोथ रिटार्डेशन आणि हे दिसतं. आता अडल्ट मध्ये काय दिसतं, ज्या अडल्ट मध्ये विटॅमिन डी डेफिशियन्सी आहे ते तुम्हाला इथं पेल्विसचं बोन दिसतं, कमरेचं. हा, आणि ह्याच्यामध्ये हे मोठं मांडीचं हाड आहे, ग्रेटर टोकॅन्टर म्हणतो आपल्याला ते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की ऑस्टिओमलेशिया किंवा सॉफ्ट बोन तयार होतो. सॉफ्ट बोन झाला की त्याची म्हणजे जे हाडाचा कडकपणा असतो तो कमी होतो आणि ऑस्टिओमलेशिया सॉफ्ट बोन झाले की तुम्ही थोडा जरी धक्का लागलात, पडलात किंवा फ्रॅक्चर व्हायचे चान्सेस किंवा हे गोष्टी वाढतात. त्याच्यानंतर आता मुडदूस मध्ये काय काय म्हणजे दिसतं. आता ऍक्च्युली पहिल्यांदा विटॅमिन डी डेफिशियन्सी असेल तर प्रामुख्याने आपल्याला काय दिसतं लक्षात घ्या. तर साधारणतः प्रामुख्याने आपल्याला पहिल्यांदा काय होतं की हे पहिल्यांदा स्वेटिंग दिसतं, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये अगदी डेफिशियन्सी असेल तेव्हा की कपाळावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये घाम येतो, फेसवरती आणि फोरहेड वरती. नंतर अँटेरियर फॉन्टेनेली, बाळामध्ये जे जन्मलेलं बाळ असतं त्याला 2 प्रकारच्या इथं हे असतात की आपण तेल भरतो, टाळू भरतो म्हणतो, तर तिथे काय असतं की गॅप असतो. क्रॅनिया जे आहे, आपलं जे क्रॅनियम आहे किंवा आपलं जे डोक्याचे हाड आहेत त्याला इथं मध्ये गॅप असतो, पुढे गॅप असतो आणि पाठीमागे गॅप असतो. पुढे जो गॅप असतो त्याला आपण अँटेरियर फॉन्टेनेली म्हणतो आणि पाठीमागे जो गॅप असतो त्याला पोस्टेरियर फॉन्टेनेली म्हणतो. साधारणतः हे अँटेरियर फॉन्टेनेली आहे ते 6 महिन्याची होस्तोपर्यंत बंद होते, म्हणजे बेबी ग्रोथ कशी होते तसं जन्मानंतर 6 महिन्यानंतर बऱ्यापैकी क्लोज होते. आणि पोस्टेरियर फॉन्टेनेली क्लोज व्हायला आपल्याला काय होतं की मात्र 1.5 वर्ष, 1 ते 1.5 म्हणजे साधारणतः 1.25 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागतो. मग इथं डिलेड क्लोजर होतं, लक्षात घ्या. हे डिलेड क्लोजर होतं म्हणजे काय होतं प्रामुख्याने, तर हे डिलेड क्लोजर मध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसतं की इथं जी अँटेरियर फॉन्टेनेली आहे तर ह्या अँटेरियर फॉन्टेनेली पोस्टेरियर फॉन्टेनेलीचं डिलेड क्लोजर झालं म्हणजे काय होतं की प्रामुख्याने आपल्याला तिथं साधारणतः काय होतं
की खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं की वेळ लागतो किंवा ते क्लोज व्हायला आपल्याला वेळ लागतो. आता पुढचं मुडदूस मधला आपण पहिला पॉइंट बघतो की काय असतं मुडदूस मध्ये, की काय काय दिसतात. आता हे एक्सरे बाळाचा, तर ह्याचं काय दिसतं, वाइडनिंग ऑफ द रिस्ट जॉईंट. आपला जो हाताचा हे रिस्ट जॉईंटचा कोपरा आहे ह्याचं खूप मोठ्या प्रमाणात वाइडनिंग होतं. ते लगेच लक्षात येतं आपल्याला की साधारण आपल्याला लगेच लक्षात येतं की बाळ बघितलं की बाबा त्याच्या रिस्ट जॉईंट खूप फ्लेअर झालेले आहेत किंवा वाइडनिंग झालेले आहे. नंतर आपल्याला अजून काय काय लक्षात येतात की बॉसिंग ऑफ स्कल दिसतंय. बॉसिंग ऑफ स्कल म्हणजे काय दिसतं की हे साधारणतः तुम्ही बघा, हे असं उंचवट आहे स्कलला, डोक्याला, आणि मग परत असं खाली येतं, तर त्याचं हे असं बॉसिंग झाल्यासारखं दिसतं आपल्याला. हम्म. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय दिसतं, तर प्रामुख्याने काय दिसतं, डिडे हे दिसतं की इरप्शन ऑफ प्रायमरी टीथ, जे आपले दात येणार आहेत ते लवकर येत नाहीत, तर ते इरेग्युलर येतात किंवा उशिरा येतात. हा, प्रायमरी टीथ जे आहेत ते आपले. नंतर हे रॅकेटिक रोजरी आणि पिजन शेप्ड चेस्ट दिसते आपल्याला. ही चेस्ट आहे ना, ही आपल्याला पिजन शेप्ड दिसते, लक्षात घ्या. हा, ही चेस्ट आहे ते आपल्याला पिजन शेप्ड. रॅकेटिक रोजरी म्हणजे हे असं हे जे दिसतं हे, ह्याला आपण काय म्हणतो, रॅकेटिक रोजरी म्हणतो, किंवा हाडांचा सापळा, किंवा आपलं असं काय म्हणतो, असं कधी कधी नुसतं पोटच पुढे येतं आणि सगळा हाडांचा सापळा किंवा हाडं आपल्याला दिसायला लागतात प्रामुख्याने. तर ही सगळी लक्षणं आपल्याला काय दिसतात, मुडदूस मध्ये दिसतात. तर आता ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो मुडदूस मध्ये, तर विटॅमिन D3चं सप्लिमेंट्स येतात. लहान जर अगदी 0 ते 6 मंथचे जर मुलं असतील तर त्यांना आपण काय सांगतो की प्रामुख्याने ते सप्लिमेंटरी ड्रॉप देतो. आणि जर मोठे अडल्ट असतील तर त्यांना आपण काय सांगतो की साधारणतः की सेल्फ कॅल्सिफेरॉलचे सॅचेट येतात, तर ते दुधातून, कारण हे फॅट सोल्युबल आहे, मग त्याच्यामुळे दुधातून किंवा जर पाण्यातून घ्यायचं असेल तर त्यातमध्ये तुम्हाला 1 चमचा तूप घालावं लागेल. हा, तर ते दुधातून किंवा पाण्यातून तुम्ही कॅल्सिफेरॉलचे साठे आठवड्यातून एकदा घेऊ शकता. असे 4 आठवडे, किंवा म्हणजे तुमची डेफिशियन्सी कशी आहे तसं मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 8 आठवडे वगैरे घेऊ शकता. आणि त्याच्या पुढचा अगदी उपाय म्हणजे ज्यांना म्हणजे जे खूप अगदी लॉर्डियोसिस झालंय, म्हणजे स्पाईन वाकडा तिकडा झालाय, डिफॉर्मिटीज डेव्हलप व्हायला लागल्यात, अशांना मात्र आपण इंजेक्टेबल सांगतो. इंजेक्टेबल ऍब्झॉर्प्शन हे सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारे होतं, ओरल पेक्षा पण जास्त. तर इंजेक्टेबल मग त्याला आर्चिटॉलची इंजेक्शन्स असतात, ते एकदम ऑइली असतात, थोडे पेनफुल असतात, पण ते 60,000 इंटरनॅशनल युनिट किंवा 1 लाख इंटरनॅशनल युनिटच्या ह्याच्यामध्ये ते साधारणतः आपल्याला काय होतं, प्रामुख्याने मिळतात. कारण त्याच्यामुळे काय होतं आपल्याला की प्रामुख्याने आपण त्याच्यामुळे इंजेक्टेबलमुळे काय होतं की आपल्याला साधारणतः ते अ, पटकन ऍब्झॉर्व व्हायला किंवा ती जे रिझल्ट इंजेक्टेबल असल्यामुळे त्याचे आपल्याला चांगले रिझल्ट काय होतात, प्रामुख्याने मिळतात. तर आता त्याच्या पुढचा अजून एक आपण बघू शकतो, ऑस्टिओमलेशिया अडल्ट मध्ये बघितला, मुलांमध्ये रिकेट्स बघितला किंवा मुडदूस बघितला, आणि ह्याच्यामध्ये की अगदी ज्या हे आहेत, फिमेल्स आहेत, तर त्या फिमेल्स मध्ये पुढे जाऊन त्यांना काय होऊ शकतं की ऑस्टिओआर्थरायटिस पण होऊ शकतो. लक्षात घ्या, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी मग काय होतं, किंवा एज जनरेटिव्ह आपण काय म्हणू शकतो, किंवा एज रिलेटेड पण काय होतं की व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी होते. कारण डिजनरेशन होत जातं, जसं जसं तुमचं वय वाढत जातं तसं तसं काय होतं की प्रामुख्याने तुमचे डिजनरेटिव्ह चेंजेस व्हायला लागतात. आणि डिजनरेटिव्ह चेंजेस व्हायला लागले की काय होतं की व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीमुळे काय होतं की मग आपोआपच तुम्हाला ऑस्टिओआर्थरायटिस व्हायला लागतं. ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये काय होतं की तुमचं कार्टिलेज बऱ्यापैकी झिजतं, आणि मग तुमचं काय होतं, कार्टिलेज झिजलं की आपोआपच काय होतं, तुमचे हाडं एकमेकावरती घासायला लागतात, आणि मग तुम्हाला काय होतं, पेनफुल कंडिशन असते, मग अगदी स्वेलिंग वगैरे होतं. मग अशा वेळेस कधी कधी अगदी सिव्हिअर केसेसमध्ये चालता येत नाही, किंवा असं वेबिंग गेट असतं. वेबिंग गेट म्हणजे असं 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 एका अंगावरती करत चालतात लोक, आणि त्याच्यामुळे आपण काय होतं की कधी कधी आपल्याला ते त्यासाठी पण आपल्याला इंजेक्टेबल घ्यावे लागतात, किंवा मग नंतर मग नी जॉईंट रिप्लेसमेंट करायला लागते. अजून एक व्हिटॅमिन डी डिफिशियन्सीचं दुसरं गोष्ट काय दिसते, म्हणजे आपल्याला ऑस्टिओपोरोसिस दिसतं. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय,
की अगदी व्हिटॅमिन डीच्या सोलली म्हणजे ते पूर्ण व्हिटॅमिन डीच्या डेफिशियन्सीमुळे होतं असं नाही, परंतु कधी कधी लो ऍक्सिलेट बोन डेन्सिटी आहेत, ऑलरेडी ब्रिटल आहेत, तर ह्याच्यामध्ये काय होतं की ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची झीज होते, म्हणजे हाडं पोकळ होतं. पोरोसिस म्हणजे सच्छिद्रता. आता हाडामध्ये घनता डेन्सिटी कधी वाढते तर तेव्हा ते एकत्र एकत्र कॅल्शियम आणि फॉस्फरसचे बाइंडिंग होतील तेव्हा. परंतु त्याच्यामध्ये पोरोसिस म्हणजे काय की सच्छिद्रता येते, म्हणजे असे एकदम सचित्र सचित्र जाळीसारखे बोन व्हायला लागतात. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की प्रामुख्याने कधी कधी मग आपल्याला काय होतं की खूप बोन फ्रॅक्चर व्हायचे प्रमाण वाढू शकतं, किंवा आपल्याला थोडंसं काही झालं तरी त्याचे बोन फ्रॅक्चर व्हायचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. आता खूपच क्रॉनिक डिफिशियन्सी आहे, म्हणजे वर्षानुवर्ष तुम्हाला डिफिशियन्सी आहे अगदी जास्त प्रमाणामध्ये, तर याच्यामध्ये कधी कधी इम्युनी सिस्टम डिसऑर्डर पण होतात. मग त्याच्यामध्ये काय होऊ शकतं तुम्हाला की मल्टिपल स्क्लेरोसिस किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस, म्हणजे सांधे दुखीचा जो त्रास आहे रुमॅटॉइड आर्थरायटिसचा किंवा स्क्लेरोसिसचा त्रास तुम्हाला होऊ शकतो, खूप सिव्हिअर क्रॉनिक डेफिशियन्सी असेल तर. नंतर कार्डिओव्हास्क्युलर डिसिजेस पण होतात. कारण का तर हायपर टेन्शन होऊ शकतं, हाय ब्लड प्रेशर किंवा हायपर टेन्शन झालं की तुम्हाला आपोआपच हार्ट डिसिजेस किंवा स्ट्रोक होण्याची शक्यता असते. नंतर व्हिटॅमिन डेफिशियन्सीने कधी कधी मेटाबॉलिक इश्यूज होतात, म्हणजे टाईप 2 डायबिटीस म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स डायबिटीस होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेंटल हेल्थ, तुमची मेंटल हेल्थ पण किंवा असोसिएटेड असते ह्या व्हिटॅमिन डीच्या डेफिशियन्सीशी. म्हणजे आपल्या जे योगामध्ये सूर्यनमस्कार सांगितले, सूर्याला घालायचे नमस्कार, म्हणजे पूर्वीच्या काळी किती विचार केला होता की बाबा आपण सूर्यामध्ये थांबायला पाहिजे, सकाळच्या कोळ्या ऊन, सकाळची कोळी ऊन आपल्या अंगावर पडलं पाहिजे. आणि त्याच्यावर ग्रॅटिट्यूड पण व्यक्त करतोय आपण सूर्याला की बाबा त्याच्यामुळं आपली हेल्थ चांगली राहते, किंवा जसं जसं सूर्यकिरण आपल्या अंगावर पडतात तसं तसं आपलं डिप्रेशन पण कमी होतं. विचार करा तुम्ही, कारण किती नाही म्हटलं तरी तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्ही अगदी रूम मध्ये बसून अभ्यास करणं, थोडंसं बाहेर येऊन अभ्यास करणं बाबा जिथे सूर्यप्रकाश येतो तिथं, तर तुमचं झोप निघून जाते, तुमचं डिप्रेशन कमी होतं, तुमचा स्ट्रेस कमी होतो. हा, तर ह्याच्यामुळे मेन व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीमुळे डिप्रेशन आणि कधी कधी सॅड म्हणतो आपण, म्हणजे सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर्स तयार होतात, त्याचं शॉर्ट फॉर्म काय, सॅड म्हणतो आपण. आणि कधी कधी सिव्हिअर जर डिफिशियन्सी असेल तर आपल्याला अलोपेशिया नावाची कंडिशन होते. लक्षात घ्या, व्हिटॅमिन जर सिव्हिअर डी डिफिशियन्सी असेल तर आपल्याला केस लॉस होतात, अलोपेशिया होतो, म्हणजे हेअर लॉस होतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये, त्याला आपण अलोपेशिया म्हणतो. म्हणजे हेअर लॉस कंडिशन, दॅट इज अलोपेशिया. अलोपेशियाचे पण अनेक प्रकार असतात, त्याच्यामधला एक प्रकार होतो त्याच्याने, तो म्हणजे अलोपेशिया अरेटा. AREATA. AREATA, ॲलोपेशिया अरेटा म्हणतो आपण. आणि डेंटल प्रॉब्लेम्स पण होतात, सगळ्यात महत्वाचे डेंटल प्रॉब्लेम्स मध्ये काय होतात की आपले दात वीक होतात. त्याच्यानंतर दातावरचं जे कव्हरिंग आहे इनॅमल, ते पण काय होतं की नष्ट व्हायला लागतं, आणि ते इनॅमल जर नष्ट झालं तर तुम्हाला कॅव्हिटीज निर्माण होतात, म्हणजे तुम्हाला दात किडायला लागतात. आणि किडून काय होतात की पेरिडॉन्टायटिस किंवा अशा प्रकारचे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होतात. नंतर तुम्हाला कंटिन्युअसली थकवा जाणवतो, फटीग असता तुम्ही, तुम्हाला एकदम थकवा जाणवतो किंवा तुम्हाला टायर्डनेस जाणवतो, तुम्ही लवकर थकता, फटीग होता म्हणजे लवकर थकता, आणि टायर्डनेस म्हणजे तुम्हाला कंटिन्युअसली थकवा जाणवतो. नंतर स्नायू दुखायला लागतात. हा, कधी कधी स्नायूमध्ये क्रॅम्प्स येतात, रात्री झोपल्यावर बघा तुम्हाला पायामध्ये क्रॅम्प्स येण्याचं प्रमाण वाढतं किंवा विकनेस येतो. नंतर कधी जॉईंट पेन्सचं प्रमाण, बोन दुखायचं प्रमाण, बॅक मध्ये प्रामुख्याने लोअर बॅक अप्पर बॅक दुखायचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढतं. आणि जखमा भरायला पण बऱ्यापैकी थोडासा वेळ लागतो. जखमा पण जर डेफिशियन्सी खूप सिव्हिअर प्रमाणात असेल तर आपल्याला काय होतं की जखमा लवकर भरून येत नाहीत. तर व्हिटॅमिन D3 ची टेस्ट असते, सिरम टेस्ट करतात, आणि व्हिटॅमिन D3 नॉर्मली 30 पासून पुढे नॉर्मल समजलं जातं. 30 बॉर्डर लाईन आहे, 30च्या खाली जर असेल तर डेफिशियन्सी समजली जाते. मग तुम्ही शक्यतो सकाळच्या कोवळ्या उन्हात, संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात बसलं पाहिजे, त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये एक्सरसाइज पण केले पाहिजे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रामुख्याने आपण काय केलं पाहिजे की त्याच्याबरोबर सप्लिमेंटरी पण घेतल्या पाहिजेत आणि अन्नातून पण घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. मग ते फिश आलं, दूध आलं, किंवा अंडी आली, एग्ज आले, ह्या सगळ्यातून जे काही आपल्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये मेन म्हणजे बोन हेल्थ आणि मसल हेल्थ प्रामुख्याने इम्पेअर होते. आणि इव्हन व्हिटॅमिन डी काय करतं की कॅल्शियम आणि फॉस्फेट ऍब्झॉर्ब करायला मदत करतं. आणि जर कॅल्शियम आणि फॉस्फरस जर ऍब्झॉर्ब नाही झालं तर त्यामुळे काय होतं की क्रॉनिक कंडिशन्स म्हणजे ऑस्टिओमॅलेशिया, ऑस्टिओपोरोसिस, आर्थरायटिस, रिकेट्स, हे सगळे आजार आपल्याला काय होतात प्रामुख्याने दिसून येतात. ह्याच्यामध्ये कुणाला काय अडचण आहे का? मॅडम एक ते तुम्ही एक सांगितलं विटॅमिन डी डेफिशियंसी इन्क्रीज्ड स्वीटिंग ऑन फेस अँड फोरहेड. पहिल्या म्हणजे प्रायमरी कंडिशन मध्ये लक्षात ठेवा, म्हणजे हे कुणासाठी ते? मुलांसाठी, लहान मुलं जे असतात ना त्यांना अच्छा अच्छा पहिल्यांदा प्रामुख्याने त्यांच्यामध्ये जेव्हा डेफिशियन्सी असेल आपल्याला तेव्हा प्रामुख्याने आपल्याला जाणवतं की त्याच्यामध्ये प्रामुख्याने विटॅमिन डी डेफिशियन्सीमुळे काय होतंय की बऱ्याच अडचणी येतात की म्हणजे सुरुवातीला अगदी जेव्हा सुरुवातीला थोडी थोडी डेफिशियन्सी असते तेव्हा तुम्हाला डोक्याला स्वेटिंग होणं किंवा डोकं जास्त प्रमाणामध्ये गरम लागणं, हाताला स्वेटिंग होणं, कॅल्शियम डेफिशियन्सी, विटॅमिन डेफिशियन्सी, कधी कधी मोठ्या लोकांच्या मध्ये सिव्हिअर हाताला स्वेटिंग पण होतं काय काय. तर विटॅमिन डी डेफिशियन्सी असेल तर तसे होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता आपण पुढचं विटॅमिन बघणार आहोत. तर साधारणतः पुढचं विटॅमिन आपण काय बघणार आहोत तर विटॅमिन ई बघणार आहोत आपण प्रामुख्याने. तर विटॅमिन ई बघताना आपण प्रामुख्याने लक्षात घ्या तर आपल्याला पहिल्यांदा काय बघायचंय की विटॅमिन ई मध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायचं आहे की विटॅमिन ए पण हे काय फॅट सोल्युबल विटॅमिन आहे, लक्षात ठेवा. आपण आता बघतो ते सगळे फॅट सोल्युबल विटॅमिन बघतो, विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के. हे जे सगळे आपण बघतोय ते प्रामुख्याने काय करतोय की आपण साधारणतः जे बघतोय ते फॅट सोल्युबल विटॅमिन्स बघतोय. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रामुख्याने पहिलं जे आहे ते फॅट सोल्युबल मध्ये आपण बघितलं ए बघितलं, डी बघितलं, आता ई बघतोय. मग हे कुठं कधी हुडकलं गेलं 1922 मध्ये विटॅमिन ए चा शोध लावला. हे फॅट सोल्युबल आहे त्यामुळे डायटरी कॉन्स्टिट्यूएंट बरोबर घेतलं जातं. म्हणजे मग तुम्ही दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या, काही पण घ्या. नंतर फिटल डेथ आणि स्टरील कशासाठी म्हणजे प्रामुख्याने हे शोध कधी लागला की रॅट मध्ये जेव्हा आपण जे उंदीर आहेत तर त्यांच्यामधलं जर डेथचं प्रमाण कमी करायला आणि इनफर्टिलिटी जी असते म्हणजे इनफर्टिलिटी म्हणजे ज्यांना वंध्यत्व असतं, ज्यांना मुलं बाळ होत नाहीत, वंध्यत्व आहेत, त्या लोकांसाठी त्याच्यामध्ये उपयोग होतो. असं पहिल्यांदा रॅट्स मध्ये संशोधन करताना स्टरिलिटी मध्ये रॅट्स मध्ये वापरलं गेलं आणि तिथून मग आपल्या लोकांच्या म्हणजे माणसं मनुष्यांच्यात पण हे वापरलं गेलं. ह्याला टोकोफेरॉल असं म्हणतात. प्रामुख्याने वंध्यत्व निवारणासाठी विटॅमिन ईचा जास्त प्रमाणामध्ये उपयोग होतो आणि ग्रीक वर्ड नुसार हे नाव आलं आहे टेक्स अँड फेरी, म्हणजे टू ब्रिंग फॉर चिल्ड्रन किंवा टेक्सफेरिन म्हणजे टोकोफेरॉल असं त्याचं नाव तयार कशावरून झालं, टेक्स अँड फेरिन म्हणजे हेल्थ येण्यासाठी किंवा ब्रिंग फॉर द चिल्ड्रन किंवा चिल्ड्रनसाठी आणलं म्हणून आपण त्याचं नाव आपण असं ठेवलं जातं. पहिल्यांदा प्रामुख्याने याचा कशासाठी उपयोग होतो आपल्याला याचा तर प्रामुख्याने आपल्याला याचा अँटीऑक्सिडंट म्हणून उपयोग होतो, लक्षात घ्या. ह्याचा आपल्याला विटॅमिन ई काय करतं टोकोफेरॉल आहे नॅचरली ऑकरिंग अँटीऑक्सिडंट. म्हणजे काय असतं तर आपल्या शरीरामध्ये आपण जे काही खातो, जे काही पितो त्याच्यापासून फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि हे जे काही फ्री रॅडिकल्स आहेत म्हणजे सगळ्यांच्या मध्येच कॅन्सर इंड्युस्ड पेशी पण तयार होत असतात. तर हे जे काही आहे त्याला आपले अँटीऑक्सिडंट जे असतात त्यांना ते विरोध करतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे त्या गोष्टींना आळा बसतो किंवा त्यापासून आपल्याला वंध्यत्व म्हणजे अँटीऑक्सिडंट काय करतात तर आपलं एजिंग कमी करतात, कॅन्सर किंवा बऱ्याचपैकी इम्युनिटीचे जे काही आजार आहेत त्याच्यापासून आपलं रक्षण करतात. तर विटॅमिन ई टोकोफेरॉल प्रामुख्याने अँटीऑक्सिडंट म्हणून आपल्या शरीरामध्ये प्रामुख्याने कार्य करतं. त्याच्यानंतर परत कशासाठी कार्य करतं हे
तर नॉर्मल रिप्रोडक्शनसाठी म्हणजे अँटी स्टरिलिटी विटॅमिन किंवा वंध्यत्व निवारण विटॅमिन म्हणून किंवा जीवनसत्व म्हणून पण याचा प्रामुख्याने म्हणजे प्राण्यात तर होतच, तर मनुष्यामध्ये पण याचा उपयोग होतो. नंतर ह्याचे पण काय आहेत, ह्याचे पण 2 प्रकार आहेत, टोकोफेरॉल आणि टोकोटेरिनॉल्स म्हणून. मग हे टेकोफेरॉल जे आहे ते 8 प्रकारचे आहेत, अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा असे बरेच अनेक प्रकार आहेत. पण त्यातलं प्रामुख्याने अल्फा टोकोफेरॉल जे हे आहे ते मोस्टली ऍक्टिव्ह आहे आणि तेच आपण शक्यतो काय करतो, प्रामुख्याने वापरतो किंवा त्याचाच आपण वापर करतो जास्त प्रमाणामध्ये. आता हे जे काही विटॅमिन ए आहे तर त्याचे आपण फायदे बघणार आहोत. त्याच्या फायद्यामध्ये आपण प्रामुख्याने काय अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी बघितली, मी तुम्हाला सांगितलं. तर अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, ह्याची नोट्स पण मी तुम्हाला अँटीऑक्सिडंट म्हणजे ह्याच्या पाठीमागे सगळ्यात शेवटी अँटीऑक्सिडंट म्हणजे काय ह्याच्यावरती टीप येते अँटीऑक्सिडंट म्हणून. अँटीऑक्सिडंट म्हणून 4 मार्काला टिपा लिहायला येतं. तर ते अँटीऑक्सिडंट ह्याच्यानंतर विटॅमिन ई संपल्यानंतर आपण ते अँटीऑक्सिडंट पण प्रामुख्याने बघू. तर हे जे काय अँटीऑक्सिडंट आहे ते हे काय करतं अजून, तर जे काही नॉन एन्झायमिक म्हणजे जिथं एन्झाईमचा वापर, विकरचा वापर होत नाही, तर त्या सगळ्या ठिकाणी हे काम करतं. म्हणजे ज्या काही आपल्या पेशी आहेत तर त्या पेशींमधल्या सगळ्या जे काही हे काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत, तर त्याच्यामधले जे काही सेल कॉम्पोनंट्स आहेत, तर त्यांना काय करतं ते, त्यांचं ऑक्सिडेशन थांबवतं. म्हणजे काय करतं, आता एक्झाम्पल दिले त्यांनी अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. आपण जे स्निग्ध पदार्थ बघितले होते, स्निग्ध पदार्थामध्ये आपण अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड किंवा असंपृक्त स्निग्धाम्ले आपण बघितली होती. तर त्या असंपृक्त स्निग्धाम्लामध्ये ते काय करतं, तर मॉलिक्युलर ऑक्सिजन आणि फ्री रॅडिकल्स असतात. तर त्यांना काय करतं ते, किंवा सुपर ऑक्साईड किंवा हायड्रोजन पेरॉक्साईड ह्यासारख्या गोष्टींना काय करतं ते, त्या फ्री रॅडिकल्सला ते काय करतं, विरोध करतं किंवा त्यांचं हे त्यांना विरोध करतं आणि त्यांच्या अँटीऑक्सिडंटपणा किंवा अँटीऑक्सिडेशन होतं. त्यामुळे आपल्या शरीरामधले बाकीच्या वाईट गोष्टी किंवा त्या गोष्टी काय होतात, कमी होतात. नंतर काय होतं करतं अजून ते, की प्रामुख्याने ते काय करतं, की जे काही लायपोप्रोटीन्स आहेत किंवा फॅट डिपॉझिट आणि सेल्युलर मेम्ब्रेन्स आहेत, तिथं पण ते काय करतं, लायफोफिलियाक म्हणजे लायपोफिलियाक म्हणून काम करतं. लायपोफिलियाक म्हणजे ते साधारणतः तिथलं त्यांना काय करतं, की त्या लायपोप्रोटीन्सच्या ह्यांना त्या रिएक्शन्सला मदत करायला किंवा फॅट डिपॉझिशनला, सेल्युलर मेम्ब्रेनला, त्यांच्या आतल्या जे कव्हरिंग आहेत किंवा त्यांची त्वचा आहे त्या त्वचेला प्रोटेक्ट करायला किंवा त्याला हे करायला ते मदत करतं. नंतर आता आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचे फॅटी ऍसिड्स असतात तेलामध्ये, पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स जे पुफा, त्यांचं काय असतं, ते महत्वाचे असतात, ते चांगले असतात. मग करडईचं तेल, सूर्यफुलाचं तेलामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असतात पुफात, जे शरीराला चांगले असतात. जे आपण घाण्याचं तेल काढतो ना, त्याच्यामध्ये प्रामुख्याने करडई आणि त्याच्या पाठोपाठ सूर्यफुलामध्ये हे जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे ते शरीराला चांगले असतात. ही तेल, करडईचं तेल, सॅफ्लॉवर ऑइल किंवा सनफ्लॉवर ऑइल जे घाण्याचं तेल ह्याच्यामध्ये ते जास्त प्रमाणात असतात. मग हे काय करतात, ते पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडला काय करतात, प्रामुख्याने मदत करतात. मग पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडला मदत केल्यामुळे काय होतं प्रामुख्याने, की त्याच्यामुळं आपापच काय होतं, की पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटीचं डिऑक्सिफिकेशन होत नाही. तर काय होतं प्रामुख्याने, की ते सेव्ह केले जातात आणि विटॅमिन ई ऑक्सिडाइज केलं जातं. मग त्याच्यामुळे काय होतं, की आपोआपच हे पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचे काय होतात, की मदत होते आणि विटॅमिन ई त्यामुळे काय करतं, की स्कॅव्हेंजर म्हणून ऍक्ट करतं. स्कॅव्हेंजर म्हणजे काय, आपण गिधाड वगैरे प्राण्यांना आपण स्कॅव्हेंजर म्हणतो. तर ते काय करतात, की वरती उंच उडत असतात, पण खाली काय मेलेलं पकडलं दिसलं की ते स्कॅव्हेंजर म्हणजे ते पकडून त्यांना खाऊन टाकतात, म्हणून त्यांना आपण स्कॅव्हेंजर म्हणतो. तसं विटॅमिन ई स्कॅव्हेंजर सारखं काम करतं. ते काय करतं, की फ्री रॅडिकल्सला काय करतं, ते ऑक्सिडाइज करतं किंवा त्यांना फ्री रॅडिकल्सला खाऊन टाकतं आणि मग त्यामुळे पुफाचं काम काय होतं,
चांगलं व्हायला किंवा त्यांचं काम चांगलं व्हायला प्रामुख्याने काय होते, मदत होते. म्हणून त्याला अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे असं म्हटलं जातं. नंतर सगळ्या मेम्ब्रेन जे आहेत आपल्या आतले त्वचेतले जे काही सगळे मेम्ब्रेन्स आहेत, म्हणजे ते काय आतड्याचं तव हे म्हणा किंवा प्रामुख्याने कशाचं म्हणू शकतो आपण, की सगळ्यात जे काही अँटीऑक्सिडंट आहेत त्या सगळ्यामध्ये मेम्ब्रेन जे आहेत ते आपल्या सेल मधलं म्हणा किंवा सगळ्या ठिकाणच्या मेम्ब्रेनला ते काय करतं, प्रोटेक्ट तर करतच आणि त्याच्याबरोबर पण काय करतं की त्यांच्या मेम्ब्रेनच्या स्ट्रक्चरला, मेजॉरिटी सेल्सला आणि सगळ्या मेम्ब्रेन्सला अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं किंवा त्यांना झिजू देत नाही, त्यांची झीज थांबवतं किंवा त्यांची झीज कमी करायला प्रामुख्याने मदत करतं. नंतर काय करतं की पेरिऑक्सिडेशन, मी तुम्हाला आता सांगितलंच की ते पॉली अनसॅच्युरेटेड जे फॅटी ऍसिड्स आहेत त्यांचं ऑक्सिडेशन न होणे आणि त्यांना प्रोटेक्ट करण्याचं पण काम करतं. आणि जे काही आरबीसी तयार होतात आपल्या रक्तामध्ये, लक्षात घ्या, प्रामुख्याने आपल्या शरीरामध्ये काय होतात, प्रामुख्याने आरबीसी तयार होतात. तर त्या आरबीसीला पण काय करायचं काम करतं की प्रामुख्याने जे काही आरबीसीज आहेत तर त्या सगळ्या आरबीसीजना आपण काय करायचं काम करतं की प्रोटेक्ट करायचं किंवा त्यांचं ऑक्सिडायझेशन कमी करायचं काम काय करतं, प्रामुख्याने काय करतं, व्हिटॅमिन ई करतं. म्हणजे पेरिऑक्सिडेशन पॉलिसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्सचं टिश्यू मेम्ब्रेनचं ते प्रिव्हेंट करतं. सगळ्या मेम्ब्रेनच्या स्ट्रक्चरसाठी आणि सेलच्या इंटिग्रिटीसाठी पण ते काय करतं, प्रामुख्याने उपयोगी असतं. नंतर आरबीसीचं हिमोलेसिस होणे, हिमोलेसिस होतं म्हणजे काय होतं की साधारणतः आरबीसीचा लाईफ स्पॅन काय असतो, 120 दिवसाचा असतो. 120 दिवसानंतर स्प्लीन मध्ये त्या डिस्ट्रॉय होते आरबीसी आणि परत नवीन आरबीसीस तयार होतात. पण कधी कधी काय होतं की हिमोलेसिस मध्ये काय होतं की आरबीसीच्या लाईफ स्पॅन 120 दिवस व्हायच्या आधीच त्या पटकन डिस्ट्रक्ट व्हायला लागतात, पटापटा फुटायला लागतात. मग असं जर झालं तर तुमच्यामध्ये एचबीचं प्रमाण कमी होईल, आरबीसीचं प्रमाण कमी होईल. मग ते आपल्या शरीराला चांगलं नाही, कारण एचबी हिमोग्लोबिन ऑक्सिजन कॅरिंग करतं आणि ऑक्सिजन कॅरिंग करून ते प्रत्येक सेलला पोहोचवतं आणि सेलमध्ये प्रत्येक सेलला काम करायला ऑक्सिजन लागतो. आणि सेल्युलर लेवलला जर तुमचं काम चांगलं नाही तर तुम्हाला थकवा जाणवणार, तुम्ही टायर्ड राहणार, तुमची सगळी हेल्थ प्रामुख्याने काय होणार, ढासळणार. त्यामुळं हिमोलेसिस प्रक्रियेला किंवा ऑक्सिडायझिंग एजंट्स म्हणून काय करतं, ते आरबीसीचं हिमोलिसिस काय होतं, प्रामुख्याने थांबवतं. नंतर अजून काय करतं, रिप्रोडक्टिव्ह फंक्शन सगळ्यात महत्वाचं, वंध्यत्व निवारणासाठी पण, स्टरिलिटी साठी, वंध्यत्व निवारण करण्यासाठी व्हिटॅमिन ई प्रामुख्याने काय होतं, उपयोगाला येतं. नंतर आपले जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, मग ते टेस्टिस असू देत, गोनॅड्स असू देत किंवा स्त्रियांचा ओव्हरी असू देत, युटरस असू दे, गोनॅड्स, म्हणजे सगळे काही रिप्रोडक्ट, म्हणजे पुरुषांमध्ये टेस्टिस आल्या, नंतर स्त्रियांमध्ये ओव्हरी झाल्या, युटरस आलं, तर ह्यांचं जे काही प्रत्येक त्वचेला लेअर असतात, इपिथेलियम, प्रत्येक म्हणजे त्वचेला पण लेअर असतात, त्यातला एक लेअर आहे हा जर्मिनल इपिथेलियम ऑफ लेअर म्हणतो आपण. हा तो काय करतो, रिप्रोडक्टिव्ह फंक्शन चांगलं होण्यासाठी प्रॉपर असणं गरजेचं असतं. तर व्हिटॅमिन ई काय करतं, त्याला प्रिझर्व करतो किंवा त्याला त्याचं संरक्षण करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला रिप्रोडक्शन करायला किंवा रिप्रोडक्शनसाठी सिमेन तयार करायला किंवा स्त्रियांमध्ये ओव्हम तयार करायला किंवा त्या ह्याचं काम करायला व्यवस्थित मदत करतं. नंतर व्हिटॅमिन एचा अजून काय उपयोग आहे की ते आपलं जे काही लिव्हर आहे, किंवा लिव्हरला आपण काय म्हणतो, मराठीत लिव्हरला यकृत म्हणतो आपण. तर व्हिटॅमिन ई काय करतं की आपल्या यकृताला पण काय करतं, प्रोटेक्ट करतं. म्हणजे जे काही आपण टॉक्सिक कंपाऊंड, म्हणजे ते एन्व्हायरमेंटल असू देत किंवा तुमच्या ओरल इंटेक मध्ये तुम्ही कुठेतरी पाणी पिलं, मग त्याच्यामध्ये काही मेटेल्स गेले, काही गेलं तर, किंवा तुम्ही काही टॉक्झिन्स खाल्ले गेले तुमच्याकडनं, किंवा तुमच्याकडे चुकून काहीतरी खराब खाल्लं गेलं किंवा बाहेर हॉटेलमध्ये गेला आणि तुम्हाला लक्षात नाही आलं, किंवा तुम्ही खूप फ्री तेलात, म्हणजे आता तुम्ही बाहेर बघा, तेच तळलेलं तेल परत 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 वापरतात, तळलेलं तेल परत परत वापरलं तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि ते खूप शरीराला हानिकारक असतं. जेवढं जेवढं तेल तुम्ही तळत जाणार तेवढं तळलेलं तेल परत वापरू नका म्हणून सांगितलं. पण बाहेर एवढं महाग आहे की कोणी फेकून देत नाही तेल. तेच तेल सकाळी वडे जातात, त्याच तेलात दुपारी, त्याच तेलात संध्याकाळी, त्याच तेलात भजी तळतात. ते हे खूप मोठ्या प्रमाणात
त्यामुळे बाहेरचे तळलेले पदार्थ शक्यतो क्वचित महिन्यातून एखाद्या वेळेस खाणं तर शरीर तुमचं त्याला प्रोटेक्ट करू शकतं, पण तुम्ही कंटिन्युअस वारंवार खात असाल तर शरीर पण प्रोटेक्शनची भूमिका किती दिवस प्रोटेक्ट करणार, कधी ना कधी तर तो बॅरियर तुटतो. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा की व्हिटॅमिन ए पण हे असे काही टॉक्झिन्स येतात त्याला. मॅडम मॅडम फ्री रॅडिकल म्हणजे काय? फ्री रॅडिकल्स म्हणजे तुमच्या शरीरामध्ये काय होतं की टॉक्झिन्स असतात तर वेगवेगळ्या प्रकारचे, त्याला आपण फ्री रॅडिकल्स म्हणतो. मग ते अशा खूपशा गोष्टीतून तयार होतात. म्हणजे तुमच्या ज्या सेल्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत, तुमचे जे काही शरीरामध्ये पचन काम, तुम्ही बाहेरून जे काही एन्व्हायरमेंटल पॉल्युशन म्हणा, बाहेरचं पॉल्युटेड एअर, पॉल्युटेड वॉटर, पॉल्युटेड फूड किंवा तुम्ही जंक फूड खाता, ह्या सगळ्यामधून तुम्ही शरीराला फ्री रॅडिकल्स प्रोव्हाइड करता. फ्री रॅडिकल्स म्हणजे एक प्रकारचे टॉक्झिन्स असतात आणि हे टॉक्झिन्स सगळे काम फ्री करायचं काम कोण करतं? आपलं शरीर करत असतं. पण जेव्हा शरीराची कॅपॅसिटी पण संपते, मग तेव्हा असे वेगवेगळे आजार होतात. कॅन्सर होणं किंवा ऑटोइम्युन डिसीजेस होणं, कारण ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असतो शरीरामध्ये. ऑटोइम्युन डिसीजेस होणं किंवा कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस होणं हे प्रमाण वाढतं. मग तुमच्या लिव्हर यकृत तर तुमचं काय करत असतं, सगळ्या शरीराचं सगळ्यात मोठं काम यकृत करत असतं. यकृतला पण तुम्ही असे जेव्हा पदार्थ किंवा तेव्हा यकृत पण फॅटी लिव्हर होतं, म्हणजे त्या लिव्हर भोवती पण फॅट जमा व्हायला लागतं, डिपॉझिट व्हायला लागतं आणि लिव्हरचे फंक्शन्स नीट होत नाहीत. तर त्याचं जे टॉक्झिन्स कंपाऊंड आहेत किंवा कार्बन टेट्राक्लोराइड वगैरे असे जे कंपाऊंड्स आहेत जे पाण्यातून मिक्सअप होऊ शकतात किंवा फॅक्टरी आउटलेट मधनं किंवा याच्यामधनं पाण्यात सोडले गेलेले असतात, त्याच्यामुळे पण कधी कधी काय होतं तर डॅमेज होऊ शकतं. तर व्हिटॅमिन ई काय करतं, असे यकृताला प्रोटेक्ट करतं. नंतर हे दुसऱ्या व्हिटॅमिनच्या बरोबरीने पण त्यांच्यामध्ये त्यांना एकत्र कॉम्पाऊंड करून त्यांच्या बरोबरीने काम करतं. म्हणजे व्हिटॅमिन एच्या, व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन हे काय करतं, त्यांच्या बरोबर पण त्यांना मदत करतं आणि त्यामुळे कॅटरॅक्टचं प्रमाण किंवा डिले ऑनसेट होतं. आता बघा अलीकडे काय काय ना तर 40ला किंवा 41लाच कॅटरॅक्ट डेव्हलप व्हायला लागलाय. तर कॅटरॅक्ट होऊ नये किंवा डोळ्याचा चांगलं राहावं स्वास्थ्य, त्याच्यासाठी ते काय करतं, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन बरोबर काम करून आपल्या डोळ्याला पण चांगले राहायसाठी मदत करतं. नंतर काय करतं, अजून बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये पण ते काय करतं, प्रामुख्याने मदत करतं. म्हणजे बायोलॉजिकल प्रोसेस म्हणजे आपल्या शरीरामध्ये अनेक म्हणजे आता ह्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये घटना होतात, पण हे आपल्याला शॉर्ट मध्ये शिकायचं आहे. म्हणून त्यांनी फक्त सांगितलंय की एक त्याचा सगळ्यात महत्वाचा रोल पण काय आहे, की आपल्या ज्या काही बायोलॉजिकल रिॲक्शन शरीरामध्ये होतात त्याच्यामध्ये ते सगळ्यांमध्ये मदत करतं. मग ह्या बायोकेमिकल रिॲक्शन्स आल्या सगळ्या आता, म्हणजे प्रामुख्याने सेल मेम्ब्रेनची इंटिग्रिटी, म्हणजे प्रत्येक सेल आहे त्या सेलला सेल मेम्ब्रेन असतं, त्या सेल मेम्ब्रेनचा लेअर व्यवस्थित ठेवण्यासाठी, इंटिग्रिटी म्हणजे त्याचा लेअर व्यवस्थित ठेवण्यासाठी ते मदत करतं. अँटी इन्फ्लामेटरी म्हणून मदत करतं, म्हणजे सूज कमी यायला किंवा एडिमा कमी यायला, शरीराचं जे काही इन्फ्लामेशन आहे ते कमी यायला मदत करतं. नंतर आपल्या शरीरामध्ये डीएनए आणि आरएनए असतात, क्रोमोझोम्स. तर ह्या डीएनएचं सिंथिसिस करायचं काम पण कोण करतं, व्हिटॅमिन ई करतं. नंतर आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचं काम पण कोण करतं, व्हिटॅमिन ई करतं, कारण अँटीऑक्सिडंट आहे त्यामुळं सगळ्या गोष्टींचं रक्षण करणार आहे, प्रिव्हेन्शन करणार आहे, म्हणून इम्युनिटीसाठी पण महत्वाचं आहे. आणि व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडला काय करतं, ते प्रोटेक्ट करतं, त्यांचा ऱ्हास होऊ देत नाही, त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये त्याची डिफिशियन्सी होत नाही. हे सगळे काय झाले, व्हिटॅमिन ई चे आपण प्रामुख्याने काय बघितले, फायदे बघितले. त्याच्यानंतर व्हिटॅमिन ई जे आहे त्याचा आपल्याला प्रामुख्याने रिकमेंडेड काय आहे, की डेली अलाउन्सेस काय आहेत प्रामुख्याने, तर आता रिकमेंडेड डायटरी अलाउन्सेस म्हणजे की आपण डेली किती घ्यायला पाहिजे, त्याला आपण आरडीए म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये, रिकमेंडेड डायटरी अलाउन्सेस, दॅट इज कॉल्ड एज आरडी वरती शॉर्ट नोट्स पण येते. तर रिकमेंडेड डायटरी अलाउन्सेस, आपण त्याचा लॉंग फॉर्म काय, रिकमेंडेड डायटरी अलाउन्सेस. तर व्हिटॅमिन ई काय करतं प्रामुख्याने, म्हणजे किती प्रमाणामध्ये पाहिजे, तर डेली आपण जे काही कन्झम्पशन म्हणजे घेणे, तर 10 मिलीग्रॅम म्हणजे 15 इंटरनॅशनल युनिट हे काय असतं, अल्फा टोकोफरॉल मॅनसाठी किंवा पुरुषांसाठी उपयोगी असतं. तर आणि दुसरं प्रामुख्याने
स्त्रियांसाठी किती असतं 8 mg किंवा 12 इंटरनॅशनल युनिट फॉर वुमन किंवा त्याला आपण म्हणू शकतो 12 इंटरनॅशनल 8 mg इतकं स्त्रियांना गरजेचं असतं. त्याच्यानंतर अजून एक उपयोग सांगायचा राहिला बरं का, सगळ्या स्किन आणि हेअर हेल्थसाठी पण व्हिटॅमिन ई गरजेचं असतं. तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघत असाल, तेलामध्ये व्हिटॅमिन ईच्या हे टाकतात किंवा स्किनच्या प्रॉडक्टमध्ये पण व्हिटॅमिन ई टाकलं जातं. तर हे प्रामुख्याने स्किनला नरिश करतं, त्याला प्रोटेक्ट करतं एन्व्हायरमेंटल डॅमेज पासून आणि हेअर ग्रोथ प्रमोट करायला किंवा हेअर ग्रोथ वाढवायला पण काय करतं, प्रामुख्याने मदत करतं आणि ब्लड सर्क्युलेशन पण वाढवतं. तर आता 1 मिलीग्रॅम ऑफ टोकोफिलर म्हणजे किती असतं, तर 1.5 इंटरनॅशनल युनिट इतकं असतं, लक्षात ठेवा. आणि ज्या काही प्रेग्नेंट किंवा लॅक्टेटिंग वुमन्स आहेत त्यांना सप्लिमेंटरी डाएट किंवा व्हिटॅमिन ईचं सप्लिमेंटरी डाएट आपण घ्यायला सांगतो. आता प्रामुख्याने कशा कशातून आपल्याला व्हिटॅमिन्स मिळणार आहे, तर प्रामुख्याने व्हेजिटेबल्स ऑइल्स मधनं. तर म्हणजे व्हेजिटेबल ऑइल्स मध्ये प्रामुख्याने तुम्हाला माहिती की कुठले कुठले सोर्सेस येणार आहेत, तर व्हीट जर्म ऑइल, कॉटन सीड ऑइल, पीनट ऑइल, कॉर्न ऑइल, सनफ्लॉवर ऑइल. तर व्हीट जर्म ऑइल म्हणजे आपण ते गव्हाचे तृणांकुर काढतो ना, गव्हाचे तृणांकुर काढतात, ते गव्हाचा तृणांकुर काढून रस पितात बघा लोक, त्याच्यामध्ये पण व्हिटॅमिन ई असतं. नंतर कॉटन सीड ऑइल, नंतर पीनट ऑइल, पीनट म्हणजे शेंगदाण्याचं तेल, कॉर्न ऑइल म्हणजे मक्याचं तेल, सनफ्लॉवर ऑइल म्हणजे सूर्यफुलाचं तेल. हे सगळे व्हिटॅमिन ईचे काय आहेत, गुड सोर्स. सॅफ्लॉवर ऑइल, करडईचं तेल पण, ऑलिव्ह ऑइल, ऑलिव्ह ऑइल मध्ये पण व्हिटॅमिन ई खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. आता नट्स आणि सीड्स मध्ये पण असतं, लक्षात घ्या. नट्स आणि सीड्स मध्ये म्हणजे कुठले कुठले नट्स येतात, आल्मंड म्हणजे बदाम, शेंगदाणे, त्याच्यानंतर सनफ्लॉवर सीड्स मध्ये पण म्हणजे आपण जे हे घालतो ना, मगज बिया खातो, कलिंगडाच्या बिया, त्यातले मगज असतो ना, त्याला मगज बी म्हणतो आपण. मग ते सनफ्लॉवरच्या पण जे बिया आहेत, मगज बिया, तर विकत मिळतात ते आपल्याला बाजारमध्ये वगैरे, किंवा कलिंगडाच्या आतले मगज, टरबुजाच्या आतली मगज किंवा सूर्यफुलाच्या आतली मगज, ह्याच्यामध्ये प्रामुख्याने व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणामध्ये असतं. नंतर ग्रीन लिफ व्हेजिटेबल्स मध्ये म्हणजे स्पिनॅच आहे, ब्रोकोली आहे, ते थोड्या प्रमाणात असतं, पण असतं व्हिटॅमिन ई त्याच्यामध्ये पण. नंतर प्रामुख्याने मीट मध्ये, मिल्क मध्ये आणि एग्स मध्ये पण काय असतं, व्हिटॅमिन ई आपल्याला प्रामुख्याने दिसतं. तर हे पिक्चर मध्ये बघा आता, ऑलिव्ह ऑइल, कोकोनट ऑइल, सनफ्लॉवर ऑइल, ब्रोकली. आता हे काले म्हणजे वेगळे भाजीच आहे, पालेभाजीचाच प्रकार आहे हे. स्पिनच, आता ऍक्च्युली मराठी नाव ह्याला नाहीये बरं का, पण अशी ह्याच्यासारखी येते, आपण काय म्हणतात ते, हरभऱ्यासारखीच दिसते. हरभऱ्याचा जसा पाला असतो ना, हरभरा येतो आपला तो हिरवा हरभरा, त्याच्या पाल्यासारखीच दिसते. नंतर स्पिनॅच, ॲव्होकाडो, आल्मंड्स आणि पीनट्स, ह्या सगळ्यांमध्ये काय असतं, मोठ्या प्रमाणामध्ये काय असतं, व्हिटॅमिन ई असतं. नंतर आता समजा व्हिटॅमिन ई जर आपल्याला डेफिशियन्सी झाली किंवा कमी प्रमाणात मिळालं, तर काय काय दिसतात, तर डेफिशियन्सी मध्ये प्रामुख्याने डेफिशियन्सी मध्ये काय होतं की, म्हणजे हेल्दी पर्सन मध्ये सिम्पटमॅटिक डेफिशियन्सी सहसा दिसत नाही, पण आता थोड्या प्रमाणात आतमध्ये अडचणी येतात. तर कशा कशा, तर फॅट अब्झॉर्प्शन जे असतं शरीरामध्ये ते इम्पेअर्ड होतं, म्हणजे त्याचं कार्य बिघडतं, म्हणजे लिव्हर मध्ये, पॅनक्रियाज मध्ये, इंटेस्टायनल डिसिजेस मध्ये. मग कधी कधी समजा तुम्हाला लिव्हरचं काम, पॅनक्रियाचं काम, इंटेस्टाइन, त्याच्यामध्ये काय होतं की मग नर्वस सिस्टीम वरती सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात, आणि मसल कंडिशन वरती, विजन वरती, म्हणजे प्रामुख्याने डिजनरेटिव्ह चेंजेस येतात मसलमध्ये. डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणजे काय, तर झीज होणे किंवा ऱ्हास होणे, ह्याला आपण डिजनरेटिव्ह म्हणतो. नंतर मेगालोबॅस्टिक अॅनेमिया, अॅनेमियाचा एक प्रकार आहे, तुम्हाला म्हणलं नाही का, आरबीसी डिस्ट्रक्ट होतात. आरबीसी डिस्ट्रक्ट झालं की मेगालोब्लास्टिक अॅनेमिया होणार आहे आपल्याला. नंतर नर्वस सिस्टीम मध्ये प्रामुख्याने आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय काय सिम्पटम दिसू शकतात आपल्याला जर डेफिशियन्सी असेल तर स्टमक अपसेट राहतं किंवा स्टमकचे प्रॉब्लेम्स येतात आपल्याला. त्याच्यानंतर प्रामुख्याने हेअर लॉस होतो,
केस खूप मोठ्या प्रमाणामध्ये गळायला लागतात. मग नंतर अजून काय होतं की चालायला डिफिकल्टी येते, डिफिकल्टी इन वॉकिंग. कारण कधी कधी काय होतं की विटॅमिन डेफिशियन्सीमुळे प्रामुख्याने काय होतं की आपल्याला किती नाही म्हटलं तरी आपल्याला प्रामुख्याने चालायला किंवा पळायला, ह्याच्यामध्ये वॉकिंगला कधी कधी सिव्हिअर हे असेल तर चालायला पण काय होतं आपल्याला प्रॉब्लेम येतो. नंतर मसल विकनेस जाणवतो. मसल विकनेस म्हणजे काय की स्नायूमध्ये कमजोरी जाणवते आपल्याला. स्नायूमध्ये कमजोरी असेल तर आपल्या हालचाली किंवा आपल्याला थकवा लवकर जाणवणार आहे. आपण लवकरच काय होणार आहे की थकून जाणार आहे किंवा आपल्याला काम करायला उत्साह राहणार नाहीये. नंतर सेक्स ड्राईव्ह डिक्रीज होते. सेक्स ड्राईव्ह डिक्रीज होते आणि म्हणजे काय होतं की आपल्याला सेक्शुअल भावना किंवा आपल्याला नॉर्मली पण जे आपण करणार आहोत ते पण कमी होते, सेक्स भावना आपली. नंतर व्हिजन लॉस होऊ शकतो डोळ्याला, म्हणजे कारण कॅटरॅक्टचं प्रमाण वाढू शकतं किंवा बाकीच्या गोष्टींमुळे पण प्रामुख्याने काय होतं की व्हिजन लॉस होऊ शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला जे सांगितलं की फॅट माल अब्झॉर्प्शन होतं. आता त्या फॅट माल अब्झॉर्प्शनमुळे अनेक रोग होतात, लक्षात घ्या की त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय होतं की जे काही आतड्या आहेत त्या आतड्यामध्ये काय असतात, सिलिया म्हणून आपले असे केसासारखे तंतू असतात, ते पुढं 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 अन्न न्यायचं काम करत असतात. त्याला क्रॉन्स मध्ये त्यामध्ये व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी झाली तर काय होतं, क्रॉन्स डिसीज किंवा सिलियाक डिसीज होतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, आतड्यातलं जे इंटेस्टाईनचं त्वचेचं लेअर जो आहे तो पहिला खराब होतो. लिव्हर मध्ये पण काय होतं की कोलिसिस्टसिस म्हणजे बाईलचे खडे तयार व्हायला लागतात. पॅनक्रियाचं इन्फ्लामेशन होतं, पॅनक्रियाजला जे इन्शुलिन तयार करतं त्याला पॅनक्रियाटिटिस होऊ शकतो. नंतर जेनेटिक डिसऑर्डर्स पण होतात. जेनेटिक डिसऑर्डर्स जर व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी असेल तर त्याच्यामुळे काय होतं की प्रामुख्याने नर्व डॅमेज होतात मोठमोठ्या. लक्षात ठेवा, जन्मताच जर तुम्हाला डेफिशियन्सी खूप जास्त प्रमाणात असेल पोटात असताना तर तुम्हाला नर्वचे बरेच प्रॉब्लेम्स येतात. नंतर प्रामुख्याने अजून काय होतं की प्रीटर्म किंवा लो बर्थ वेट इन्फंट्स होण्याची शक्यता असते, हाय रिस्क असते. विटॅमिन जर प्लासेंटा मधून जर बेबीला नाही मिळालं तर फिटल डेव्हलपमेंट तिथे होत नाही, प्रीटर्म किंवा प्रीमॅच्युअर बेबी होण्याची पण शक्यता असते. मग ह्याच्यामध्ये साधारणतः आईचं जर इनएडिक्वेटली डायटरी इंटेक असेल तर असं होऊ शकतं. पण तो शक्यतो खूप म्हणजे असं व्हायचं प्रमाण कमी आहे, पण असं होऊ शकतं. नंतर कोऑर्डिनेशन पुअर होतं, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला जर बॅलन्स ठेवायला, तुम्ही जर वॉकिंग करत असतात, चालत असाल किंवा बॉडी मुवमेंट्स कंट्रोल करायला, म्हणजे मी आता इथं उचलून मला हे घ्यायचंय तर ह्या बॉडी मुवमेंट्स कंट्रोल करायला जर सिव्हिअर प्रमाणात व्हिटॅमिन डेफिशियन्सी असेल तर तुम्ही म्हणलं तसं डिफिकल्टी इन वॉकिंग होते, तसं बॉडीच्या सगळ्याच मुवमेंट करायला तुम्हाला काय होतं, त्रास होतो. विजन प्रॉब्लेम्स मध्ये प्रामुख्याने काय होतं की रेटिनोपॅथी होते, म्हणजे तुमच्या सगळ्यात आतला जो रेटिना आहे त्याच्यावरती इमेज तयार होत असते आणि त्या इमेजवरून तुम्हाला तिथं ऑप्टिक नर्व असते ती ब्रेनकडे सिग्नल वाहून होते. रेटिनावरती इमेज झाला ती सिग्नल वाहून देतो मला ते, हे सगळं एका सेकंदात घडत असतं. मग ह्या रेटिनाला जर डॅमेज झालं तर तुम्हाला ब्लाइंडनेस होऊ शकतो किंवा सिव्हिअर केसेसमध्ये तर ब्लड डिव्हिजन किंवा प्रोलॉंगड डिव्हिजन पण असं होऊ शकतं. आणि प्रामुख्याने स्किन आणि हेअर इश्यूज सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये होतात की हेअर लॉस खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागतो. आता जर व्हिटॅमिन ई हे जे काही आहे ते जर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये आपण टॅबलेट्स घेतला किंवा सप्लिमेंटरी घेतली आणि जर टॉक्झिसिटी झाली, असं रेअर आहे कारण बाकी सगळ्या फॅट सोल्युबल व्हिटॅमिनचे ई अगदी लिस्ट टॉक्झिसिटी असणार हे आहे. तर त्याच्यामुळं प्रामुख्याने शक्यता कमी असते टॉक्झिसिटी, पण जर जर झाली टॉक्झिसिटी हे रेअर आहे परंतु होऊ शकते. तर म्हणजे अगदी हायर 3200 इंटरनॅशनल पर डे जर घेतलं तर तुम्हाला टॉक्झिसिटी होते. मग टॉक्झिसिटी मध्ये काय होतं की ब्रेस्ट सोअरनेस होतो, म्हणजे आपल्या छातीला काय होतं, लालपणा येतो किंवा सोअरनेस म्हणजे पेन होतं किंवा थोडं जरी धक्का लागला तरी तिथं दुखायला लागतं. त्याच्यानंतर इमोशनल डिसऑर्डर्स होतात, म्हणजे तुमचं इमोशनवरती तुमचा कंट्रोल राहत नाही किंवा तुम्हाला इमोशन मध्ये तुमच्या चेंजेस होतात.
नंतर त्याच्यामध्ये पण मस्क्युलर खूप सिव्हिअर प्रमाणामध्ये पण स्नायूंना कमकुवतपणा येतो. आणि गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिसऑर्डर्स म्हणजे आपल्या स्टमक पासून ते इंटेस्टाईन पर्यंत सगळ्या गोष्टींच्या ऍब्झॉर्प्शनला आणि ह्याला त्याला सगळ्यालाच काय होते, प्रामुख्याने आपल्याला त्रासदायक होतं. ह्याच्यामध्ये कुणाला काय अडचण आहे का? कुणाला काय ह्याच्यामध्ये डिफिकल्टी आहे का? नाही मॅडम. ऑक्सिडेशन म्हणजे आपल्याला ऑक्सिजन घेण्याचं प्रमाण का? अँटीऑक्सिडंट ह्याचा अर्थ काय होतो? नाही, आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय सांगू का तुम्हाला, की अँटीऑक्सिडंट म्हणजे आपण बघा, हे सगळेच विटॅमिन अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. लक्षात घ्या, सगळे विटॅमिन आहेत ते सगळे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, तर तुमच्या शरीरामध्ये जे काही बाहेरून तुम्ही टॉक्सिक द्रव्य घेता किंवा पॉल्युशन मधून म्हणा किंवा ह्याच्यामधून म्हणा का, ते काय करतात, तुमच्या सेलला प्रोटेक्ट करतात डॅमेज होण्यापासून. म्हणजे जे काही अनस्टेबल मॉलिक्युल आहेत किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणतो आपण, की तुमचा एज वाईज ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढत जातो, कारण डिजनरेटिव्ह चेंजेस व्हायला लागतात. आणि डिजनरेटिव्ह चेंजेस झालं की ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे काय, हे जे काही सगळं तुम्ही पॉयझनस गोष्टी घेता तुमच्या लाईफस्टाईल मधून, तुम्ही एक्सरसाइज करत नाही, तुम्ही बाहेरच्या खूप मोठ्या प्रमाणात जंक गोष्टी खाता, कुठलं पण काही पण खाता, किंवा तुम्ही कुठल्या गोष्टीचा कंट्रोल नाहीये, संयम नाहीये, 10-12 वेळा तुम्ही नुसतं खाता, मग अशाच फ्री रॅडिकल व्हायचं प्रमाण वाढतं. मग हे अँटीऑक्सिडंट्स असे सबस्टन्स असतात की ते काय करतात, तुमचे सेल डॅमेज, प्रत्येक गोष्ट तुमची सेल जर चांगली असेल तर तुमचं लाईफ पण चांगलं राहतं, तुमची मॉर्टॅलिटी चांगली राहते, तुमची हेल्थ चांगली राहते. मग कारण सेल हे तुमच्या सगळ्या आयुष्याचं मूळ युनिट आहे. सेल एकत्र येऊन टिश्यू बनतात, टिश्यू एकत्र येऊन काय होतात, ऑर्गन बनतो, ऑर्गन एकत्र येऊन सिस्टीम बनते. मग सगळ्यात बेसिक कॉम्पोनंट कोण झाला, सेल. मग सेल्युलर लेवलला तुम्हाला काय असतं, आधी न्यूक्लियस असतं, मग न्यूक्लियसच्या भोवती अशी छोटी छोटी सेल असते, त्याच्यामध्ये सायटोप्लाझम असतं, मग मायटोकॉन्ड्रिया असतात, मायटोकॉन्ड्रिया एनर्जी उत्पादन करण्याचं काम करतात. मग त्या सेलला एनर्जी कशापासून येते, ऑक्सिजन पासून, तुम्ही जे खाता त्याचं सगळं न्यूट्रिएंट ब्लड मधून सेलकडे येतं. मग ज्यावेळेस असे फ्री रॅडिकल्स तुम्ही जेव्हा टॉक्झिन्स शरीरामध्ये, मग ते तुमच्या केमिकल रिएक्शन्स टॉक्झिन्स निर्माण होतील किंवा तुम्ही स्वतः बाहेरून कन्झ्युम केला. आता तर इतकं पॉल्युशन, तुम्ही इव्हन मोबाईल वापरता, सगळ्याचा कुठे ना कुठे थोड्या प्रमाणामध्ये काय असतो, इफेक्ट असतो प्रत्येक गोष्टीवरती. तुम्ही किती प्रमाणात वापरता, कशासाठी वापरता, त्याच्यामध्ये पण प्रामुख्याने काय असतं की ह्याचा गोष्टीचा इफेक्ट होतो. मग हे काय करतात, ते अनस्टेबल जे मॉलिक्युल आहेत किंवा जे फ्री मॉलिक्युल आहेत त्यांना काय करतात, हे त्यांना रोखतात किंवा त्यांच्या शरीरामध्ये आपलं प्रोटेक्शन करायचं प्रामुख्याने काय करतात, हे गोष्टी करतात. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आलं की डिसीज प्रिव्हेन्शन, म्हणजे तुमचं जे व्याधी निवारण आलं प्रामुख्याने. म्हणजे जर तुम्ही अँटीऑक्सिडंट्स हाय प्रमाणामध्ये घेतले, म्हणून तुम्हाला फळं जास्त खावा, पालेभाज्या जास्त खावा आपण म्हणतो, कारण का म्हणतो, किंवा सॅलेड जास्त खावा, कारण ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात, कारण विटॅमिन जास्त असतात. मग हे काय करतात की तुमच्या हार्ट डिसीजचं प्रमाण कमी करतात, डायबिटीसचं प्रमाण कमी करतात, त्याच्यानंतर कॅन्सरचं प्रमाण प्रामुख्याने कमी करतात. आणि ऑक्सिडेशन पासून तुमच्या शरीराला वाचवतात. आणि त्याच्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल किंवा एलडीएल आहे ते पण कमी होतं प्रामुख्याने. नंतर तुमची मेंदूची आणि मानसिक हेल्थ चांगली ठेवायला, किंवा ब्रेन हेल्थ मध्ये कॉग्निटिव्ह हेल्थ आली तुमची. म्हणजे काय होतं, मग त्यामुळे काय करतात, स्ट्रेस तुमचा जर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तुमचा जर तुम्ही खूप सारखे ताण घेता किंवा मानसिक ताणतणावाला सारखे सारखे सामोरे जातात, तर तुम्हाला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मध्ये जाण्याची शक्यता जास्त असते. त्यावेळेस तुम्ही अँटीऑक्सिडंट्स घ्यावे लागतात तुम्हाला. मग तुमचे अल्झायमर किंवा तुमचं जे अल्झायमर डिसीज म्हणजे काय असतं, की तुमची स्मरणशक्ती पूर्ण निघून जाते. तुम्ही आता जेवलाय का तुमच्या हे लक्षात राहत नाही. तर म्हातारपणी अल्झायमर डिसीज होणे किंवा पार्किन्सन्स डिसीज होण्यापासून वाचवण्याचं काम पण काय करतं, हे अँटीऑक्सिडंट्स करतात. नंतर तुमच्या डोळ्याचं आरोग्य, तुमच्या स्किनचं एजिंग, तुम्हाला सुरकुत्या पडणे किंवा तुम्हाला लवकर लवकर कधी कधी वयाच्या आधीच लोकांना एजिंग साईन दिसायला लागतात, की ड्रुपिंग ऑफ द आईज व्हायला लागतं, कपाळावरती किंवा गालावरती, स्किनवरती दिसायला लागतात एजिंगचे साईन. किंवा तुम्हाला मग त्याच्यामध्ये काय होतं, की कोलॅजन शरीरातलं कमी होतं. जसं जसं तुमचं एज कमी होतं तसं कोलॅजन कमी होतं. कोलॅजन कमी झालं की तुमची त्वचा सुरकुतल्यासारखी व्हायला लागते, कारण त्याचं
जे काही असं ग्लो किंवा पंपिंग टोन पकडून ठेवायचा असतो स्किनला, तर ते कोलॅजन काम करतं. कोलॅजनला बूस्ट कोण करतं? व्हिटॅमिन सी बूस्ट करतं. कोलॅजन अजिबात बाहेरून जे क्रीम मधनं कशामधनं मिळत नाही. कोलॅजन प्रॉडक्ट्स म्हणून येतात. ते कोलॅजन प्रॉडक्ट्स फक्त बूस्ट करतात शरीराला. पण कोलॅजन हे शरीरातच तयार होत असतं. त्याला ऍक्च्युली प्रामुख्याने व्हिटॅमिन सी मदत करतं. तर व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई पण काय करतं? मदत करतं. तर हे जे काही आहे त्यामुळे काय होतं? एज रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत की केस लवकर पांढरी होणे, सुरकुत्या पडणे, लवकर तुमच्या हाडांची झीज होणे, ह्या सगळ्या गोष्टीला प्रिव्हेन्शन करायला अँटीऑक्सिडंट्स काय करतात? मदत करतात प्रामुख्याने. आणि सगळ्या इम्युन सिस्टीमला, जी काही तुमची इम्युनिटी आहे, जर तुमची व्हिटॅमिन ई तुम्हाला हे सगळ्याला अँटीऑक्सिडंट पासून प्रोटेक्ट करते, म्हणजे तुमच्या मग ते व्हिटॅमिन ई एकटं काम नाही करत, त्याच्याबरोबर व्हिटॅमिन सी आलं, झिंक आलं. हं? तर हे सगळे काय करतात? बॉडी डिफेन्स करायला किंवा प्रतिकार शक्ती वाढवायला काय करतात? मदत करतात. आणि जे काही वातावरणात येणारी विषारी द्रव्य आहेत, मग ती एअर पॉल्युशन मधनं असू दे, वॉटर पॉल्युशन मधनं असू दे, तुमच्या लाईफस्टाईल मधनं असू दे, फूड पॉयझनिंग असू दे, सगळ्या गोष्टींना काय करतात? प्रामुख्याने ती मदत करतात. मग त्याच्यामुळे काय होतं की त्याचं काय होतं? आपल्याला आपल्या शरीराचं काय होतं? प्रामुख्याने संरक्षण होतं. हं? की म्हणून आपण म्हणतो की जे काही आहे ते फळं जास्त प्रमाणात खावा, पालेभाज्या जास्त प्रमाणात खावा, सॅलेड जास्त प्रमाणात खावा. त्याच्यामुळे काय होतं की आपोआपच तुमची इम्युन सिस्टीम किंवा तुमचे अँटीऑक्सिडंट जेव्हा ते इम्युन सिस्टीमला काम करतात, तेव्हा काय होतं की आपल्याला ते अँटीऑक्सिडंट्स खूप चांगल्या प्रकारे काय करतात? मदत करतात. किंवा अँटीऑक्सिडंट आपल्या शरीराला व्याधीपासून, सगळ्या रोगांपासून, म्हातारपणाचे लवकर साईन दिसण्यापासून किंवा एजिंग प्रोसेस थांबवण्यापासून, सगळ्या गोष्टीला किंवा रोगप्रतिकार सगळ्याच गोष्टीला काय करतात? ते अँटीऑक्सिडंट्स मदत करतात. हं? आता ह्याच्यातून ते अजून काय एक माहितीये का? अजून एक आहे व्हीट जर्म ऑइल आणि कॉटन सीड ऑइल आणि कॉर्म ऑइल. हे आपण म्हणजे असं खातो का? कॉटन सीड ऑइल तुम्ही जे सगळी बाहेरची लोणची आणता ना विकत, हम्म. त्याच्यामध्ये कॉटन सीड ऑइल असतं. सगळ्यात स्वस्त अच्छा. तेल, सगळ्यात म्हणजे स्वस्त ते तेल मिळतं. मोहरीचं तेल वापरत नाही तर ही लोक कॉटन सीड ऑइल वापरतात. मोहरीचं तेल महाग पडतं, कॉटन सीड ऑइल स्वस्त असतं. त्यामुळे फक्त सगळी म्हणजे ते प्रवीणचं म्हणजे लोणचं घ्या, रामबंधूचं लोणचं बहुतेक ह्याच्यामध्ये येतं, राईस ब्रॅन ऑइल मध्ये येतं. पण ह्याचं तेलामध्ये बाकीची प्रवीणची, सुहानाची लोणची सगळी कॉटन सीड ऑइल मध्ये असतात. व्हीट जर्म ऑइल काय? बीट जर्म ऑइल म्हणजे आपण हे गव्हाचे जे तृणांकुर आहेत ना, त्याचे जे रस काढतो, तसंच हे गव्हाचे जे दाणे असतात त्याच्यापासून त्याचं बीट जर्मचं म्हणजे काय म्हणायचं त्याचं, कोवळे तृणांकुरांपासून जे असतं त्याचं ऑइल काढलं जातं बीट जर्म ऑइल म्हणून. हम्म. हं? आणि कॉटन सीड तर कळलं, पीनट कळलं, कॉर्न कळलं आणि सनफ्लावर पण कळलं तुम्हाला. आणि कॉर्न कॉर्न म्हणजे कोकोनट मध्ये पण असतं व्हिटॅमिन अ. कॉर्न कॉर्न म्हणजे मका का? मका मका मक्याचं तेल काढतात. मक्याचं पण तेल काढतात. अच्छा अच्छा. हं. तर ठीक आहे मॅम. हो हम्म. हो. मग हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं ना, ह्याची काही अडचण नाही ना? नाही नाही. फक्त थोडस आहे, 5 मिनिटं तर व्हिटॅमिन के ला सुरुवात करते फक्त. सर आले तर आपण बंद करू. हा, हो सर आले की हो. मला फक्त सांगा सर आले म्हणून. बरं तर बरं. व्हिटॅमिन के पण हेच, आता आपण पहिले ADE बघितलं, व्हाईट तर सगळ्यात शेवटचं के आहे आपलं. तर व्हिटॅमिन के प्रामुख्याने कसं असतं की व्हिटॅमिन के चा उपयोग काय आहे आपल्याला, तर सगळ्यात प्रामुख्याने रक्त गोठवणे. आता रक्त गोठवण्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी 13 गोष्टी काम करतात, लक्षात घ्या. फक्त व्हिटॅमिन के एकटं काम करत नाही. 13 एन्झाईम्स आहेत जी आपल्याला रक्त गोठवायला मदत करतात. तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन के फक्त एक फॅट सोल्युबल किंवा म्हणजे आपल्याला फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे, जे ब्लड क्लॉटिंग करायला म्हणजे ब्लड थांबवायला मदत करतं. म्हणजे तुम्हाला आता एखादी ठिकाणी जखम झाली, तर ते ब्लड जर थांबलं नाही, रक्तस्राव झाला, तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमचा एचबी कमी होऊ शकतो, तुम्ही हायपोव्हॉल्युमिक शॉक मध्ये जाऊ शकता. तर ते ब्लड क्लॉटिंग करायचं काम करतं. त्याच्यामुळे काय होतं की आपोआपच तुम्हाला काय होतं की तुमचा रक्तस्राव थांबला की तुमचं हेल्थ चांगली, म्हणजे ते गुण परत हिल व्हायला मदत होते. आणि दुसरं गोष्ट, हेल्दी बोन्स तयार करायला आणि कॅल्शियम बॉडी मधलं मॅनेज करायला व्हिटॅमिन के काय काय करतं? प्रामुख्याने मदत करतं. मग आता प्रामुख्याने व्हिटॅमिन के जे आहे
तर त्याचं प्रामुख्याने काय आहेत की 2 प्रकार आहेत, लक्षात घ्या, K1 आणि K2. K1 मध्ये आपण K1 ला इंग्लिशमध्ये काय म्हणतो की फायलोक्विनॉन म्हणतो. लक्षात, स्पेलिंग लिहून घ्या, PHYLLQUINONE, PHYLLOQUINONE, हा, फायलोक्विनॉन. काहीच नाही कळत तर नंतर गुगलवर सर्च करून लिहा. फायलोक्विनॉन विटॅमिन K1 म्हणतो. हे काय आहे, प्रामुख्याने आपल्या सगळ्या डायटरी फीड मध्ये, डायटरी म्हणजे काय की प्लांट्स पासून मिळतं आपल्याला प्रामुख्याने. म्हणजे हे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या प्लांट पासून. आणि विटॅमिन K2 म्हणजे काय, तर मिनोक्विनॉन्स म्हणतो आपण त्यांना, मेनाक्विनॉन्स, म्हणजे MENAQUINONES. म्हणजे हे बॅक्टेरियापासून तयार होतं. म्हणजे आपल्या पोटामध्ये जे काही आपल्या ह्युमन गटमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, तर ते बॅक्टेरिया काय करतात, हे केटू प्रोड्यूस करतात. पहिलं जे आहे ते फायलोक्विनॉन आपण प्लांट बेस्ड आहे, जे प्लांट मध्ये तयार होतं, आपण खातो आणि मग ते आपल्या डाएट मध्ये आलं की आपल्याला मिळतं. आणि केटू जे आहे ते आपल्या गट मध्ये, म्हणजे आपल्या पोटामध्ये, इंटेस्टाईन मध्ये तयार होतं, गट बॅक्टेरियामध्ये. तर ते बॅक्टेरिया काय करतात की फर्मेंटेड जे फूड आहे ते काय होतं की प्रामुख्याने जर आपण खाल्लं, म्हणजे इडली आली फर्मेंटेड फूड मध्ये, किंवा आपण ढोकळा पण कधी कधी रात्री ताकात भिजवून पीठ ठेवतो, किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची आंबील पिता किंवा ताक, तर ह्या सगळ्या फर्मेंटेड मध्ये काय होतं, हे केटू काय असतं, प्रामुख्याने गट मध्ये तयार होतं आणि बोन आणि कार्डिओव्हास्क्युलर हेल्थ चांगली ठेवायला काय करतं, प्रामुख्याने आपल्याला मदत करतं. मग ह्याचे आता फायदे काय आहेत प्रामुख्याने, मी तुम्हाला सगळ्यात पहिला मगाशीच फायदा सांगितला की रक्तस्राव थांबवायला, ब्लड क्लॉटिंग, रक्तस्राव थांबण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये ब्लड स्त्राव थांबवण्यासाठी 13 प्रकारचे एन्झाईम्स काम करतात, प्रोथ्रोम्बिन हे ते, पण त्याच्यामध्ये विटॅमिन के ह्या सगळ्याला मदत करतो. तर विटॅमिन के काय होतं की प्रामुख्याने त्याला आपण नावच दिले की क्लॉटिंग विटॅमिन. म्हणजे असं कधी कधी येईल तुम्हाला लक्षात येणार नाही की क्लॉटिंग विटॅमिनची माहिती सांगा, मग तुम्हाला लक्षात ठेवा की विटॅमिन के ला क्लॉटिंग विटॅमिन म्हणतात म्हणून. तर हे काय करतं, प्रामुख्याने काय करतं की आपल्या यकृतामध्ये जे काही आहे प्रोटीन्स किंवा क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत, त्या सगळ्या प्रॉडक्ट्सला काय करतं, त्यांना मदत करतं ब्लिडिंग थांबवण्यासाठी. त्या सगळ्या गोष्टींना, त्या एन्झाईम्सला मदत करतं विटॅमिन के. त्याच्यानंतर दुसरं काय करतं, तर बोन हेल्थला, म्हणजे आपल्या हाडांची सुदृढता मेंटेन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा नायक म्हणून काम करतं. तर काय करतं हे, तर प्रामुख्याने जे काही आपल्या हाडांचं मेटाबॉलिझम आहे, चयापचय आहे, त्याच्यामध्ये ते काय करतं, ऑस्टिओकॅल्सिनिन म्हणून एक प्रोटीन असतं. तर ते काय करत असतं, ते कॅल्शियम मध्ये बोन मध्ये बाइंड करायसाठी उपयोगी करतं. ऑस्टिओकॅल्सिन म्हणून एक प्रकारचं, आपण सगळे मागं प्रोटीन बघितले, त्याच्यामध्ये एक प्रोटीन होतं ऑस्टिओकॅल्सिन म्हणून. तर त्याच्यामध्ये हे काय करतं, जे काही कॅल्शियम आहे ते बोन मध्ये बाइंड करायला मदत करतं. त्यामुळं हे बोनची डेन्सिटी चांगली ठेवतं. म्हणजे जे ऑस्टिओमॅलेशिया, ऑस्टिओपोरोसिस आपण जे बघितलं मागच्याच, बोनची डेन्सिटी म्हणजे बोनची घनता, डेन्सिटी म्हणजे घनता. मग जे पोरोसिस मध्ये सच्छिद्रता येते, ती ही घनता आली तर आपोआप काय होणार आहे की पोरोसिस होणार नाहीये. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसची रिस्क थांबवतं. सगळ्यात प्रामुख्याने ऑस्टिओपोरोसिस आपोआपच कमी होतं आणि फ्रॅक्चर व्हायचं प्रमाण त्यामुळे काय होतं, अडल्ट मधलं कमी होतं. डिजनरेटिव्ह जसं जसं तुमचं एजिंग होत जातं तसं तसं ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण वाढत जातं. मग अशा वेळेस तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये एक्सरसाइज, कारण एक्सरसाइजने पण त्या बोन्सला, पेशींना काय होतं की त्यांची झीज होते, मग त्या रिपेअर व्हायला परत स्वतःहून काम करतात आणि अशा प्रकारे त्या रिपेअर होत राहतात. मग तसं तुम्हाला थोडंसं लो इम्पॅक्ट, थोडेसे लो इम्पॅक्ट एक्सरसाइजेस जरी केले, वॉकिंग म्हणा, स्विमिंग म्हणा, थोडस चालणं, स्विमिंग, छोटं छोटं, स्विमिंग मध्ये काय होतं की आपोआपच तुमच्या हाडांना धक्का नाही लागत. स्विमिंग मध्ये तुम्हाला डायरेक्टली नी जॉईंट वर इम्पॅक्ट होत नाही. त्यामुळे सगळ्यात स्विमिंग आपण काय म्हणतो, किंवा पाण्यातून चालणे, ज्यांना नी जॉईंट पेनचा त्रास आहे, त्यांना ऑस्टिओपोरोसिस किंवा त्यांना आपण काय सांगतो, पाण्यातून चाला. पाण्यातून चाला काय म्हणतो, कारण पाण्याने रेझिस्टन्स असतो पाण्याला एक प्रकारचा.
मग ते पाणी पुढे ढकलायला आपल्याला जोरात पाय पुढे ढकलावं लागतं, मग मसल्सला काम करावं लागतं, बोनला काम करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं निम्म वजन पाणी पेलतं खाली, त्याच्यामुळे जमिनीवर जसं डायरेक्ट गुडघ्याला इम्पॅक्ट येतो असं, तसं तसं ह्याला बऱ्यापैकी कसं शॉक ऍब्झॉर्बर असतात गाडीला, तसं हे शॉक ऍब्झॉर्बर सारखं पाणी पाणी काम करतं. आणि त्याच्यामुळे आपल्या गुडघ्याला काय होत नाही, फटकन जोरात झटका बसत नाही. त्यामुळं बरेच नी जॉईंट प्रॉब्लेम असलेल्या लोकांना आपण काय सांगतो की पाण्यामध्ये चाला. मग ते स्विमिंग टँक मध्ये चाला, कुठे चाला, कसंही चाला, पण पाण्यात चाला. मग ते 1 तास जर तुम्ही पाण्यात चालायचा व्यायाम जरी म्हणजे पोहलाच नाही, पण 1 तास पाण्यात चालायचा व्यायाम केला तरी तुमच्या नी जॉईंटला, तुमच्या मसलला तो काय असतो प्रामुख्याने उपयोग असतो. कारण जसं जसं तुमचं एज वाढत जातं तसं तुमची सगळी शक्ती कमी होत जाते. अशा वेळेस आपण असे छोटे छोटे एक्सरसाइज सांगितले की त्याचा इम्पॅक्ट काय होतो प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होतो. त्याच्यानंतर आपल्याला हे विटॅमिन जे आहे ते प्रामुख्याने कार्डिओव्हास्क्युलर हेल्थला पण उपयोगी आहे. के विटॅमिन लक्षात घ्या. कारण विटॅमिन K2 जे आहे आपलं जे गट बॅक्टेरियामध्ये तयार होतं, ते काय करतं की कॅल्शियम अक्युमुलेट व्हायला पासून मदत करतं. म्हणजे कॅल्शियम अक्युमुलेट होणे म्हणजे रक्तामध्ये कॅल्शियम साठून राहणे. त्याच्यामुळे काय होतं की ज्या काही आपल्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये काय होतं, आर्ट्रियल कॅल्सिफिकेशन. आर्ट्रियल म्हणजे ज्या मोठ्या धमन्या रक्तवाहिन्या, ज्या शुद्ध रक्त वाहून येतात त्यांना आपण आर्टरीज म्हणतो, आणि ज्या अशुद्ध रक्त वाहतात त्यांना आपण व्हेन्स म्हणतो. मग आर्टरीज या शुद्ध रक्त वाहतात, तर त्या आर्टरीमध्ये काय होतं प्रामुख्याने की कॅल्सिफिकेशन होतं. कॅल्सिफिकेशन होतं म्हणजे कॅल्शियमचं डिपॉझिट साठून राहतात, आणि त्याच्यामुळे काय होतं की हार्ट हेल्थला प्रॉब्लेम येतो. मग कॅल्शियम साठून राहिलं की तुमच्या रक्तवाहिन्यांचा आकार अरुंद होणार आहे. अरुंद झालं की ब्लड सप्लाय व्हायला प्रॉब्लेम येणार आहे. मग कधी कधी ते कॅल्शियमचे प्लॅक कुठेतरी जाऊन ब्लॉक झालं तर पुढे सर्क्युलेशन पण थांबू शकतं. तर अशा प्रकारे ते कॅल्शियम डिपॉझिशन कमी करायचं काम करतं, तर व्हिटॅमिन के काम करतं. तर व्हिटॅमिन के हे सगळ्यात महत्वाचं हे आहे. सर आले का? नाही मॅडम अजून. नाही ना. नाही पुढचं. तर आपल्याला प्रामुख्याने कशा कशातून मिळतं व्हिटॅमिन के? तर आता आपण हे म्हणजे त्याचे फायदे बघितले की पहिल्यांदा ब्लड क्लॉटिंगसाठी बघितलं, सेकंड फायदा बघितला आपण की त्याचा बोन बोनच्या सुदृढतेसाठी बघितला, आणि तिसरा कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेससाठी बघितला. कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस मध्ये रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम डिपॉझिट होणे म्हणून मदत करतो. आता व्हिटॅमिन के चे सोर्स काय आहेत प्रामुख्याने? सगळ्यात महत्वाचा सोर्स म्हणजे आपल्याला व्हिटॅमिन के मध्ये सगळ्या लिफी व्हेजिटेबल्स, जेवढ्या काही आपण सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या खातो, त्या सगळ्या व्हिटॅमिन लिफी व्हेजिटेबल्स मध्ये काय असतं प्रामुख्याने? व्हिटॅमिन के असतं. त्याच्यानंतर प्रामुख्याने अजून कशा कशामध्ये असतं, तर सगळ्या व्हेजिटेबल ऑइल्स मध्ये, सोयाबीन म्हणा, ऑलिव्ह ऑइल म्हणा, तर त्याच्यामध्ये काय असतं, व्हिटॅमिन K1 असतं सगळ्यातलं प्रामुख्याने व्हेजिटेबल K1 मध्ये. आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल व्हिटॅमिन केच असतं, K1 असतं. मग ते स्पिनॅच असू दे, मेथी असू दे, तुमचं माठ असू दे, तांदूळ असू दे, सगळ्यांमध्ये काय असतं, ते व्हिटॅमिन के मोठ्या प्रमाणात असतं. ज्यांना मेटॅलिक वॉल टाकलेले आहेत की बाबा त्यांना काय तर हार्टचे वॉल्स खराब झालेत, आणि त्यांना त्यांना खूप म्हणजे 2 प्रकारचे वॉल असतात. एक प्राण्यांच्या ह्याच्यापासून बनवलेले असतात, तर त्या आपल्याला त्याच्यामध्ये हे व्हिटॅमिन हे घ्यावं लागत नाही की अँटी हिपॅरिन ड्रग्ज घ्यावे लागत नाहीत, वॉरफॅरिन वगैरे घ्यायला लागतात. तर ते वॉरफॅरिन मग ज्यांना चालू आहे वॉरफॅरिनची गोळी, त्यांना हे व्हिटॅमिन, त्यांचा ब्लड थ्रॉम्बिन पीटीएम वाढवलं जातो, त्यांना हे व्हिटॅमिन के चे पदार्थ कमी खावा म्हणून सांगितलं जातं. त्यांना पालेभाज्या कमी खायला सांगतात, त्यांना सोयाबीन कमी खायला सांगतात. कारण का? की त्यांना त्यांचं रक्त पातळ ठेवलं जातं जास्त प्रमाणामध्ये. मग त्यांना जर इंजुरी झाली तर ब्लिडिंग व्हायचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात असतात. तर त्यामुळे ते लोक ब्लिडिंग होऊ नये किंवा इंजुरी होणे म्हणून स्वतःला प्रोटेक्ट करतात जास्त प्रमाणामध्ये. कारण आपण जेवढी काळजी घेतो त्याच्या दुप्पट त्यांना व्हिटॅमिन के चालू असताना त्यांना काय होतं की नाही तर मग त्वचेच्या खाली पेटीची येणे, जिथं मार लागले तिथं काळा निळा होऊन रक्तस्राव होतो, किंवा रक्तस्राव झाला तर तिथं खूप वेळ आपल्याला प्रेशराईज करावं लागतो त्यांना. आपल्याला कसं 2 मिनिटं एक मिनिटातच दाबलं किंवा 15-20 सेकंदातच आपलं रक्त थांबून जातं, पण खूप मोठ्या प्रमाणात रक्त त्यांच्यामध्ये मात्र थोडं जरी लागलं खूप मोठ्या, पण त्यांना 5 मिनिटं 10 मिनिटं तिथं प्रेशराईज. त्यांना इंजेक्शन देताना पण साईट वरती आपल्याला विचार करून इंजेक्शन द्यावं लागतं, तर ब्लिडिंग व्हायचे चान्सेस असतात. त्यामुळे आपण त्यांना IM इंजेक्शन टाळतो. काय द्यायचं असेल तर डायरेक्ट IV देतो.
IM इंजेक्शन त्यांना म्हणजे ज्यांना ज्यांना वॉरफेरिन चालू आहे त्यांना त्यांना डॉक्टर IM, त्यामुळे त्या लोकांनी पहिल्यांदा डॉक्टरांना आधी सांगायचं असतं, हिस्ट्री म्हणून सांगायची असते. कारण जर तुम्हाला डॉक्टरांना माहित नसेल आणि चुकून दिलं इंजेक्टेबल तर प्रॉब्लेम येऊ शकतात. तर तिथं काळ्या पॅच होऊ शकतो रक्तस्रावणातल्या. तर त्यामुळं आपल्याला डॉक्टरांना हिस्ट्री सांगणं प्रामुख्याने खूप महत्वाचं आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं की फर्मेंटेड प्रॉडक्ट्स म्हणजे व्हेजिटेबल ऑइल बघितलं, फर्मेंटेड प्रॉडक्ट जे काही आहे मग K2 मिळतात. विटॅमिन जे फर्मेंटेड प्रॉडक्ट्स आहेत त्यातनं आपल्याला काय होतं K2 मिळतं. म्हणजे मीठ म्हणा, एग्स म्हणा, चीज म्हणा. चीज पण फर्मेंटेड असतं. तर हे किंवा आपल्याला साधारणतः आपल्या पोटामध्ये आपण इडली वगैरे खातो फर्मेंटेड किंवा आपल्या गटमध्ये पण ते तयार होतं आपोआपच. गटमध्ये पण जे बॅक्टेरिया ठराविक प्रकारचे जे बॅक्टेरिया आहेत ते काय करतात ते फर्मेंटेडला तिथं ते आपोआपच K2 काय करतात तयार करतात. तर ते डेली ऍडिक्वेट डोस किती आहे याचा मॅडम विटॅमिन सर के? आले. ओके, चालेल, थँक्यू. पुढच्या लेक्चरला बघू आपण. हा.